सभासदांचं ठीक आहे. हॅलो, सर्व भागधारक सभासदांचं मी स्वागत करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की 9 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार होता. आपला विधानसभे आपल्या आभासी पद्धतीत सर्वसाधारण सभेचा, परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे थोडा उशिरा सुरू होत आहे. याबद्दल दिलगिरी. बासष्टाव्या आपल्या सभेत जे मागे वर्षामध्ये जे सभासद आपल्याला सोडून गेले त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून पुढील कार्यक्रम आपण सुरू करू. तर श्रद्धांजलीमध्ये जे सभासद आपल्याला सोडून गेले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून आपण पुढील विषयाकडे वळू. श्रद्धांजली अर्पण करण्यामध्ये जी नामावली आहे ती मी वाचतो. स्वर्गीय अशोक पांडुरंग बढे, रवींद्रनगर सभासद. 2. दत्तात्रय सीताराम जोशी, रवींद्रनगर सभासद. 3. स्वर्गीय सुहासिनी पद्मनाभ चाफळे, रवींद्रनगर सभासद. स्वर्गीय विनायक रघुनाथ जांभेकर, रवींद्रनगर सभासद. स्वर्गीय सुहास मधुकर तामणे, माधवनगर सभासद. स्वर्गीय वत्सला पिलवटकर, सावरकरनगर सभासद. स्वर्गीय कुसुम डुंबरे, माधवनगर सभासद. स्वर्गीय रमेश टिंगरे, रवींद्रनगर सभासद. स्वर्गीय वसंत दत्तात्रय जोशी, नरेंद्रनगर सभासद. नंतर स्वर्गीय विजय बोक्षे, नरेंद्रनगर हितचिंतक. स्वर्गीय के ना देशपांडे, तात्या टोपेनगर सभासद. प्र ना शुक्ला, सावरकरनगर सभासद. तर ही झाली श्रद्धांजली. अजून आहे ना आता? स्वर्गीय अशोक तामणे, नरेंद्रनगर. स्वर्गीय श्रीमती अनुपमा अशोक तामणे, नरेंद्रनगर. स्वर्गीय श्रीमती लीला प्रभाकरराव हरदास, माधवनगर. स्वर्गीय जगन्नाथ गोपाळराव कुलकर्णी, माधवनगर सभासद. स्वर्गीय मोहन शंकरराव ढोमणे, माधवनगर, माजी कर्मचारी. स्वर्गीय चंद्रशेखर रामचंद्र आमटे, रवींद्रनगर सभासद. स्वर्गीय विजय रामचंद्र देशपांडे, नरेंद्रनगर सभासद. स्वर्गीय सपन कुमार जोर, नरेंद्रनगर सभासद. स्वर्गीय दिगंबर शंकर जोशी, नरेंद्रनगर सभासद. स्वर्गीय श्रीमती विभावरी मनोहर शास्त्री, माधवनगर सभासद. स्वर्गीय जयंत बर्डे, टेलिकॉम नगर हितचिंतक. स्वर्गीय राजेंद्र सोईतकर, रवींद्रनगर सभासद. स्वर्गीय कृष्णा नारायणराव दलाल, सावरकर नगर सभासद. स्वर्गीय M.E. पाटील, रवींद्रनगर सभासद. स्वर्गीय कोरांडे सुधाकर, सावरकर नगर. त्यानंतर अतुल बडकस, माधवनगर. या सर्व सभासदांना श्रद्धांजली आपण अर्पण करून 1 मिनिट मौन पाळू आणि त्यानंतर पुढील विषयाकडे वळू. विषय सूची हो का? हॅलो. विषय सूची पान क्रमांक 3 वर विषय सूची दिली आहे अहवालामध्ये. तर 1 क्रमांकवर 6/12/2020 रोजी झालेल्या वार्षिक सभेचा वृत्तांत इतिवृत्त पारित करणे. 2 दिनांक 31/3/2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा अहवाल पारित करणे. 3 आर्थिक वर्ष 2020-2021चे
परीक्षित आयव्यय लेखा पारित करणे. 4. आर्थिक वर्ष 2020-2021चे परीक्षित ताळेबंद पारित करणे. वर्ष 2021-2022च्या अंदाजपत्रकाला मंजुरी देणे. 6. वर्ष 2020-2021चा लेखापरीक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवाल मंजूर करणे. 7. कार्यकारिणी तथा सभासदांकडून आलेल्या प्रस्तावावर विचार व मंजुरी देणे. कार्यकारिणी त्यानंतर 2021-2022साठी वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे व त्यांचे मानदंड ठरविणे. 2021-2022साठी आंतरिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे व त्यांचे मानदंड ठरविणे. आता 6/12/2020 रोजी झालेल्या वार्षिक सभेचा वृत्तांत. पान क्रमांक 5 ते 8. मागील सभेचा इतिवृत्त पान क्रमांक 5 ते 8 आपण पाहिला असेल. क्रमांक 2. संस्थेच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल पान क्रमांक 9 ते 12. कामकाजाचा वार्षिक अहवाल पान क्रमांक 9 ते 12. ठीक आहे. लेखापरीक्षकाचा अहवाल पान क्रमांक 13 व दोष दुरुस्ती अहवाल पान क्रमांक 13. 5. नफा तोटा पत्रक पान क्रमांक 26 ते 29. नफा तोटा पत्रक पान क्रमांक 26 ते 29. आयव्यय अनुक्रमांक 6 पान क्रमांक 30 ते 34. आयव्यय पान क्रमांक 30 ते 34. 7. अंदाजपत्रक पान क्रमांक 35 ते 36. वैधानिक लेखापरीक्षक नियुक्ती पान क्रमांक 3. वैधानिक लेखापरीक्षक नियुक्ती पान क्रमांक 3 व आंतरिक लेखापरीक्षक 2021-2022साठी नियुक्ती पान क्रमांक 3. आता वैधानिक लेखापरीक्षक नियुक्ती करण्यासाठी CA जयंत पत्राळे लेखापरीक्षक यांचा अर्ज आलेला आहे आणि मागील 2 वर्ष त्यांनी आपलं चांगला ऑडिट केलेला आहे. दुसरा कोणताही अर्ज नसल्यामुळे CA जयंत पत्राळे लेखापरीक्षक यांची नियुक्ती करण्यास मंजुरी द्यावी. श्री पत्राळे यांचं मानधन लेखापरीक्षण शुल्क नियमाप्रमाणे सरकारी नियमाप्रमाणे राहील.
श्री जयंत पत्राळे यांची नोंदणी सहकार विभागात झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या नावास लेखापरीक्षण करण्यास मंजुरी देण्यात यावी. आंतरिक लेखापरीक्षक नियुक्ती पान क्रमांक 3. लेखापरीक्षण शुल्क याकरता अर्ज आलेला आहे. श्री कोणते राजेंद्र प्रधान माधवनगर येथील निवासी आहे. बँकेमध्ये काम करत होते आणि मागचं ऑडिट त्यांनीच केलेलं आहे. चांगल्या प्रकारे त्यांनी ऑडिट केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे आपल्याला. तेव्हा त्यांच्या नावाला मंजुरी द्यावी. त्यांचं मानधन रुपये 5,000 मागील प्रमाणे ठेवण्यात आलं आहे, ते मंजूर करावे. हो हो. मागील सभेचं इतिवृत्त पान क्रमांक 5 ते 8 आपण बघितलं असेल, ते मंजूर झालं असं मी समजतो. 2. कामकाजाचा वार्षिक अहवाल पान क्रमांक 9 ते 12 आपण वाचला असेलच, त्याच्यामुळे तो मंजूर झाला असं मी समजतो. 3. लेखापरीक्षकाचा अहवाल पान क्रमांक 13 व दोष दुरुस्ती अहवाल आपण बघितला असेल, तो मंजूर झाला असे समजतो. ताळेबंद पान क्रमांक 14 ते 25 आपण मंजूर केला असं मी समजतो. नफा तोटा पत्रक पान क्रमांक 26 ते 29 आपण बघितला असेल, तो मंजूर झाला असं मी समजतो. आय व्यय पान क्रमांक 30 ते 34 आपण नक्कीच बघितला असेल, तो मंजूर झाला असं मी समजतो. अंदाजपत्रक पान क्रमांक 35 ते 36 आपण मंजूर केलं असं मी समजतो. लेखापरीक्षकाला आपण मान्यता दिली. CA जयंत पत्राळे यांचा अर्ज मंजूर केला आणि 21-22 करता परीक्षण करण्यास, लेखापरीक्षण करण्यास त्यांना मंजुरी दिली असं मी समजतो. आंतरिक लेखापरीक्षक श्री प्रधान यांच्या नियुक्तीस, अंतर्गत लेखापरीक्षक श्री प्रधान यांच्या नियुक्तीस आपण मंजुरी दिली असे मी समजतो. त्यांचे मानधन 5,000 रुपये देण्यात येईल आणि जयंत पत्राळे यांचं मानधन नियमाप्रमाणे, सरकारी नियमाप्रमाणे देण्यात येईल. दोष दुरुस्ती अहवाल दोष कार्यकारिणीने दोष दुरुस्ती अहवाल तयार केला आहे, तो मी वाचून दाखवतो. डेट ऑफ ऑडिट रूल 73 फॉर्म ओ. डेट ऑफ ऑडिट 31 ऑगस्ट 2021. नेम अँड डेसिग्नेशन ऑफ कॅरिंग ऑडिट श्री जयंत पत्राळे. सिरियल नंबर ऑफ ऑब्जेक्शन. ऑब्झर्वेशन ऑफ ऑडिटर. एक्सप्लेनेशन अँड रिमार्क regarding action by the society to ratify irregularities and implement the suggestions made by the auditor. Number and date of resolution of managing committee approving the report. Remark of the auditor. The remark of the auditor आपण इथलं मंजूर झाल्यानंतर रिमार्क ऑफ द ऑडिटर त्यांच्याकडे पाठवणे आणि त्याप्रमाणे ते देतील रिमार्क. नंबर 1. अवक्षण आकारताना सभागृह व इतर कायम मालमत्तेवर स्ट्रेट लाईन मेथड पद्धतीचा अवलंब केलेला आहे, तर जंगम मालमत्तेवर WD
रिटर्न डाऊन व्हॅल्यू पद्धतीचे आरक्षण आकारले आहे. याच्यावर आपल्यातर्फे काही ॲक्शन नाही. आणि मॅनेजिंग कमिटीच्या दिनांक 11/9/2021च्या सभेत मंजूर करण्यात आले व दिनांक 26/9/2021च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 6 मंजुरीसाठी ठेवण्यात आला. सिरियल नंबर ऑफ ऑब्जेक्शन 2. वर्ष 2017-18च्या वाटप न झालेल्या लाभांश ₹30,350 हा राखीव निधीला वळता करण्यात आलेला आहे. सर्व सभासदांना लाभांश वितरित व्हावा ही कार्यकारी मंडळाची जबाबदारी आहे. आधुनिक सुविधाच्या मदतीने लाभांश सभासदांच्या बँक खात्यात वळता करून अथवा प्रत्यक्ष वितरित करून भविष्यात अवितरित लाभांश कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यावर आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. लाभांश 3 वर्ष संस्थेजवळ ठेवण्यात येऊन त्याचा उल्लेख वार्षिक अहवालात करण्यात येतो. तरी सभासदांनी न नेल्यास नियमाप्रमाणे राखीव निधीला वळता करण्यात येतो. संस्था अवितरित लाभांश कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न संस्थेद्वारे केला जातो. मॅनेजिंग कमिटीच्या दिनांक 11/9/2021च्या सभेत मंजूर करण्यात आला व दिनांक 26/9/2021च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 6 मंजुरीसाठी ठेवण्यात आला. ऑब्जेक्शन नंबर 3. नफा तोटा पत्रकातील एकूण सभागृह भाडे आणि व्यवस्थापन ₹36,31,206 GST 2020-21च्या वार्षिक विवरण सोबत ताळेबंद करणे आवश्यक आहे. या सूचनेची नोंद घेतली आहे आणि त्याप्रमाणे पलीकडे आपला GSTचा जो कन्सल्टंट आहे त्यांच्याबरोबर ॲक्शन घेण्यात येईल. विषय क्रमांक 4. ऑब्जेक्शन क्रमांक 4. कर्ज आणि ठेवी आवेदनपत्रावर ठेवीदार आणि कर्जदार यांचा प्रमाणित फोटो असणे आवश्यक आहे. सर्व ठेवीदारांचे आधार क्रमांक व पॅन क्रमांक ठेवी नोंदवहीत नोंदणी होणे आवश्यक आहे. सूचनेची नोंद घेतली आहे. कार्यकारी मंडळाने पुरवलेल्या माहितीप्रमाणे संस्थेची 3 सभागृहे आणि सावरकर ज्ञानपीठ ही वास्तू संस्थेच्या स्वमालकीच्या जागेवर आहेत. ताळेबंदात जमीन आणि त्यावरील बांधकाम वेगवेगळे दाखवण्यात यावे यावर कार्यवाही सुरू आहे. ऑब्जेक्शन क्रमांक 6. नियमित कर्ज आणि विविध ठेवी यांच्यामध्ये अनेक वर्षापासून फरक आहे. नियमित कर्ज आणि विविध ठेवी या फरकाचा रकमेशी तसेच समता सहकारी बँकेचे ठेवी 3,74,320 याची बेरीज एकूण 6,70,896 रुपये होते. तसेच संशयित व बुडीत कर्ज निधीला केवळ 4,44,324 रुपयेची तरतूद केलेली आहे. आमसभेत मान्यता घेऊन उर्वरित
26,671 ची तरतूद करण्यात यावी. याच्यावर आपण उत्तर दिलं आहे. नियमित कर्ज व विविध ठेवी यांच्यामधील फरक शोधण्यास संस्था प्रयत्नशील आहे. आवश्यक भासल्यास भविष्यात या रकमेची तरतूद करण्यात येईल. वरील दोष दुरुस्ती अहवाल ठराव क्रमांक 6 प्रमाणे दिनांक 26/11/2021 रोजी सर्वसाधारण सभेत चर्चेकरता ठेवण्यात आला व सर्वानुमते त्याला मान्यता देण्यात आली. ऑनररी सेक्रेटरी. ठराव आहे ना? लॅग आहे का? टाइम लॅग आहे मला वाटतं. टाइम लॅग आहे ना? डिले आहे ना? डिले आहे ना? कंटिन्यू चालू करू का? मी वाजता की मी वाजता? सभासदाकडून कुठलेही पत्र किंवा ठराव आलेला नाही आहे यावेळी. पण आपण जे कार्यकारिणीने जे ठराव केलेले आहे ते मी वाचून दाखवतो. ठराव क्रमांक 1. ठराव पारित करण्यात येतो की दरवर्षीप्रमाणे यंदाही या सर्वसाधारण सभेत सन 2020-2021 या शैक्षणिक सत्रात माध्यमिक शालांत परीक्षा 10वी व SSC व 12वी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा तसेच CBSE 10वी किंवा 12वी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या सभासदांच्या मुलामुलीस गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक देण्यात येऊन त्यांचा या संस्थेतर्फे सर्वसाधारण सभेत 1,000 रुपये रोख देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा. सदरचा खर्च कल्याण निधीमधून करण्यात यावा. ठराव पारित असे समजतो. ठराव क्रमांक 2. पारित करण्यात येतो की दरवर्षीप्रमाणे यंदाही या सर्वसाधारण सभेतर्फे ज्या सभासदाची वयाची 75 वर्ष पूर्ण झाली आहेत अशा सर्व सभासदांचा सत्कार शाल, श्रीफल व चांदीचा दीपक देऊन करण्यात यावा. सदरचा खर्च कल्याण निधीमधून भागविण्यात यावा. ठराव क्रमांक 3. ठराव पारित करण्यात येतो की या सर्वसाधारण सभेत दरवर्षीप्रमाणे यंदाही PMG एज्युकेशन संस्थेद्वारे संचालित वीर सावरकर ज्ञानपीठ व प्राथमिक शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वर्ग 1 ते वर्ग 4 मधील प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक रुपये 500 देऊन त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात यावे. तसेच संबंधित शिक्षिकेचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात यावा. ठराव क्रमांक 4. ठराव पारित करण्यात येतो की दिनांक 20/4/18 पासून संस्थेचे कार्यक्षेत्र नागपूर महानगरपालिका बदलून नागपूर जिल्हा कार्यालय आहे. आदर्श उपविधी 2013 मधील नियम V5 प्रमाणे संस्थेचे उद्दिष्ट जसे सभासदांसाठी घरे बांधणे, सदनिका बांधणे, जमीन खरेदी करून तिचा विकास करून अभिन्यास तयार करणे व संबंधित अधिकाऱ्याकडून मंजूर करून घेऊन भूखंड पाडणे व सभासदांना त्याचे वाटप करणे, संस्थेच्या विकसित अभिन्यासातील विक्रीसाठी असलेला भूखंड घर खरेदी करून त्यावर सभासदांसाठी सदनिका बांधणे, तसेच शासकीय जमीन सहज उपलब्ध होत असल्यास तिचा विकास करून घेऊन सभासदांसाठी भूखंड पाडणे किंवा शासकीय योजना राबविणे किंवा खाजगी अभिन्यासातील भूखंड खरेदी करून सदनिका योजना राबविणे व याबाबतचे सर्व अधिकार कार्यकारिणीला देणे. ठराव पारित झाला असं मी समजतो. या प्रस्तावाचे प्रस्तावक होते
श्री वसंत पाठक आणि अनुमोदक होते श्री अनंत केळकर सचिव. ठराव क्रमांक 5 पारित करण्यात येतो की सध्या स्थितीत संस्थेचे तीनही सभागृह वापरासाठी भागधारक सभासदांना ते आपण कॅन्सल केलं आहे ना. ते नाही आहे, सॉरी. रद्द हाही पण नाही आहे. ठराव क्रमांक 7 राखीव निधीमधून रुपये 20 लाख उचल करण्याची परवानगी देण्याबाबत हा महत्त्वाचा ठराव आहे. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे या संस्थेच्या उत्पन्नावर नकारात्मक परिणाम झाला असून आपल्या संस्थेची तीनही सभागृहे बिना कार्यक्रम राहिली आहेत. तसेच बऱ्याच सभासदांनी आपल्या ठेवी परत घेतल्यामुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. याचा परिणाम संस्थेच्या दैनंदिन खर्चासाठी तसेच संस्थेच्या तीनही इमारतींची डागडुजी करण्यासाठी तरलतेची कमतरता भासत असल्याने संस्थेच्या राखीव निधीतून रुपये 42 लाख जमा असल्याने त्यातून 20 लाख उचल करण्याची या सर्वसाधारण सभेने परवानगी द्यावी. या स्तरावर सदर प्रस्ताव सादर करण्यात येत असून तो सर्वसाधारण सभेने मंजूर करावा ही विनंती. प्रस्तावक आहे कोषाध्यक्ष वसंत पाठक, अनुमोदक आहे अनंत केळकर सचिव. ठराव क्रमांक 8 ठराव पारित करण्यात येतो की आपल्या संस्थेच्या नरेंद्रनगर वसाहतीमधील भागधारक श्री प्रतीक देशपांडे हे मुंबई येथे उपपोलीस आयुक्त या पदावर पदोन्नतीमुळे कार्यरत आहेत. मागील काही वर्षी संस्थेने असे उच्च पदावर कार्यरत असलेल्या भागधारक सभासदांचा सत्कार केला आहे. तरी श्री प्रतीक देशपांडे भागधारक सभासद यांचाही त्याप्रमाणे शाल, श्रीफल व भेटवस्तू देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात यावा यासाठी हा प्रस्ताव सादर केलेला आहे. प्रस्तावक आहे मनोज जोशी, सावरकर नगर, सभासद आहे आणि अनुमोदक आहे सचिव श्री अनंत केळकर. हा विशेष ठराव आहे कार्यकारिणीने केलेला, तरी सभेने मंजूर करावा. यापूर्वी असे झालेले आहे. मोहन खेडकर व्हाईस चान्सलर झाले होते अमरावतीचे, तेव्हा आपण त्यांचा विशेष सत्कार सभागृहात केला होता. तसाच विशेष सत्कार मागील सभेमध्ये मिलिंद बोरीकर जिल्हाधिकारी झाले त्यामुळे आपण केला होता. त्यापूर्वी रमेश उमाटे ज्येष्ठ सभासद आहेत आपले रवींद्रनगरचे, त्यांनी 70व्या वर्षी PhD केली होती. त्यामुळे विशेष बाब म्हणून आपण त्यांचा विशेष सत्कार आपल्या माधवनगर सभागृहामध्ये केला होता. या सर्वांचा विचार करूनच त्याप्रमाणे आपण प्रतीक देशपांडे हे उपायुक्त पोलीस झाल्यामुळे त्यांचाही सत्कार करू, तरी त्याला आपण परवानगी द्यावी. हो, ते आहे. हे झालं आहे, हे झालं आहे. पंच्याहत्तरही झालं आहे. PMG एज्युकेशन झालं आहे. हो हो हो. 75 वर्ष पूर्ण झालेली जी सभासद आहे त्यांची नामावली मी आपणास वाचून दाखवतो. श्रीमती नीलिमा दाणी, श्रीमती नीलिमा दाणी रवींद्रनगर, श्रीमती विभा लेले नरेंद्रनगर, श्रीमती अस्मिता कोलारकर माधवनगर, श्रीमती शोभा लाखे नरेंद्रनगर, श्री रामभाऊ भरणे सावरकर नगर, श्री रामनाथ कोष्टा नरेंद्रनगर, श्रीमती जयश्री विभूते माधवनगर. आणि अजून सुरेश डोळे नरेंद्रनगर. यावर्षी 10वी माध्यमिक शालांत परीक्षा व CBSE यामधून आपल्या सभासदांची जी मुलं चांगले गुण प्राप्त करून पास झालेली आहे त्यांची नावे अशी आहे.
अथर्व अतुल गाडगे, एकूण गुण 500, प्राप्त गुण 465, टक्केवारी 93%, प्रथम. दोन, कुमारी गार्गी प्रवीण गामोटे, एकूण गुण 500, प्राप्त गुण 465, ग्रेड 1, CBSE ग्रेड 1. 3, कुमारी आरोही प्रतीक देशपांडे, टॉपर मुंबई, A1 ग्रेड, प्रथम. तर एकूण 3 आहे, ते तीनही विद्यार्थी टॉपचे आहे, टॉपमध्ये पास झालेले आहे. आपण 2 लोकांना देतो, पण यावर्षी विशेष बाब म्हणून तीनही मुलांना, कुमारी गार्गी आणि आरोही व अथर्व यांना आपण पारितोषिक देऊ. पूर्वी आपण दोघांना देत होतो, प्रथम द्वितीय, पण आता तिघही प्रथम असल्यामुळे आणि टॉप ग्रेडमध्ये पास झाल्यामुळे तिघांनाही आपण प्रत्येकी 1000 रुपयेप्रमाणे पारितोषिक देऊन, संस्थेतर्फे पारितोषिक देऊन त्यांचं कौतुक करू. यास आपण मंजुरी द्यावी. 4, 12वीमध्ये फक्त एकच विद्यार्थीचा आपल्याला गुणपत्रिका आलेली आहे, ती म्हणजे कुमारी आर्दवी मनोज जोशी. मनोज जोशी हे आपले कार्यकारी सभासद आहे, सावरकर नगरचे. त्यांच्या मुलीला 600 पैकी 540 गुण मिळालेले आहे आणि 90% पर्सेंटेज आहे. त्यामुळे 12वीचा एकच आहे आणि 10वीचे 3 आहेत. या सर्वांना आपण उचित पारितोषिक देऊन प्रत्येकी 1000 रुपये देऊन त्यांचं कौतुक करू. सावरकर नगर ज्ञानपीठ PMG एज्युकेशन संस्थाद्वारे संचालित 2021मधील जे गुणवंत विद्यार्थी आहे त्याची सूची शाळेच्या संचालकाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. तर याच्यामध्ये वर्ग पहिला कुमारी साक्षी द्विवेदी, हिला 98.8% गुण मिळाले आहे, ती प्रथम आहे. दुसरी पहिल्या वर्गातली कुमारी मिठी राऊत, हिला 98.6% गुण मिळालेले आहे, ती द्वितीय आहे. त्यानंतर वर्ग दुसरा अंशुमन शाहू, 98.16% मिळाले आहे, प्रथम गुण आहे, प्रथम विद्यार्थी आहे. 2, यश पटेल 98.16% द्वितीय आहे. वर्ग क्रमांक 3 ऋषिकेश चन्नोडे, 98.37% गुण मिळालेले आहे, प्रथम क्रमांक आहे. नंबर तिसरा अंश तिवारी 97.75 द्वितीय गुण. आता वर्ग चौथ्यामध्ये पहिला क्रमांक आहे कुमारी अंश शाहू 97.5% प्रथम गुण. वर्ग चौथा द्वितीय क्रमांक वेदांत भोळे 97.25% द्वितीय. आता सर्वसाधारण सभा ही काही हॉलमध्ये होत नाही, त्यामुळे 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट अशाच आपण प्रसंगी शाळेमध्ये जाऊन या विद्यार्थ्यांचं आपण बक्षीस देतो आणि त्यांचं कौतुक करतो. तेव्हा आता 15 ऑगस्ट होऊन गेलेले आहे. 26 जानेवारी ज्या वेळेला येईल त्यावेळी सावरकर नगर ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांचा आपण पारितोषिक देऊन सत्कार करू. त्याला आपली मंजुरी आहे असं मी समजतो. एकूण सर्वच कामकाज संपलं आहे. काही शिल्लक असं तर काही नाही आहे. सर्व ठराव झालेले आहे. सर्वांना आपली मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आपणा सर्वांचे आभार मानून मी दिनकर बोधनकर रजा घेतो. यानंतर पुढील भाग
संस्थेचे सचिव श्री अनंत केळकर हे पार पाडतील. आभासी पद्धतीमध्ये दिनांक 26/9/2021 आपण सर्वांनी भाग घेऊन जे जे कोणी आपण ठराव दिले त्याचे आपण मंजुरी दिली आहे असे अध्यक्षांनी सांगितले आहे. आणि आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी संस्थेतर्फे आभारी आहे. आणि आभासी पद्धतीची सभा संपल्याचे मी जाहीर करतो.